सर्वांना जय एकविरा। इथे मी माऊसचे तुकडे घेतलेले आहेत मीडियम साईजमध्ये करून। तर आता आपण बनवणार आहोत चिकन सॉसी। तिथे मी थोडासा मैदा घेतलेला आहे, 1 ते 2 चम्मच मैदा घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी 3 ते 4 चम्मच कॉर्नफ्लॉवर घेते। मैदा थोडासाच घ्यायचा आहे, जास्त नाही, कॉर्नफ्लॉवर जास्त घ्यायचा। त्यानंतर इथे मी अद्रक लसूण मिरचीची पेस्ट आणि थोडासा फूड कलर, त्यानंतर घरचा मसाला, त्यानंतर थोडेसे कुरकुरीत होण्यासाठी आपण यात लिंबू टाकणार आहोत, लिंबाचा रस। 1 पूर्ण लिंबाचा रस आपल्याला यात घालायचा आहे। त्यानंतर मी यात घालणार आहे थोडं थोडं करूनच पाणी घालायचं, एकदम जास्त पाणी घालायचं नाहीये, थोडं थोडं करूनच घालायचंय पाणी, नाहीतर एकदम पातळ होऊन जाईल। अशा प्रकारे सर्व पीसला पीठ लागलं पाहिजे, अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कलर पण खूप छान आलेला आहे। आता इथे पीस मॅरिनेट करून झालेले आहेत, तर यांना आता आपण साईडला ठेवायचं आहे 10 मिनिटासाठी। हे बघू शकता रेडी आहेत। तर आता यात आपण घालतोय चवीनुसार मीठ। नंतर आपण यात मीठ घालणार आहोत, चवीनुसार यात मीठ घालून घ्यायचंय। परत चांगलं मिक्स करायचं आहे। आणि तेल पण मी गरम करण्यासाठी ठेवलेलं, तेल पण मस्त गरम झालेलं आहे। तर आता एक एक करून आपण यात सोडून देतोय। गॅस स्लो करायचा आहे, स्लो करून जेवढे बसतील तेवढे टाकून घ्यायचे आहेत। त्यात बरेच बसले गेले। टाकल्यानंतर आपल्याला गॅस परत फास्ट करायचे आहे आणि एकदम कुरकुरीत होईपर्यंत शिजून घ्यायचे आहेत मस्त। बघू शकता शिजल्यानंतर सुद्धा कलर अजून एकदमच छान आलेला आहे। असे दोन्ही साईडने चांगले शिजवून घ्यायचे आहेत, दोन्ही साईडने चांगले शिजवून घेतोय। तर इथे आता मस्त पीस रेडी झालेले आहेत, तर आता आपण काढून घेतोय। खूप छान लागते ही डिश, तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्ही पाहुण्यांना वगैरे नाश्त्यासाठी देऊ शकता चिकन सॉसी। तर आता आपण हे काढून घेतोय। त्यानंतर इथं पूर्ण आता चिकन मी तळून घेतलेलं आहे। त्यानंतर आता पुढची रेसिपी गॅस चालू केली मी, त्यानंतर त्याच्यावर टोप ठेवलं आणि तेल गरम घेते। तेल मस्त गरम झालेलं आहे। तर आता आपण त्यात घालतोय लसूण आणि अद्रक बारीक कापून घेतलेला आहे एकदम। तेल तुम्ही बघू शकता किती गरम झालेलं आहे, एकदम वाफा निघत आहेत। ह्याच्यात आपण अद्रक आणि लसूण बारीक चिरलेला टाकणार आहोत। त्यात चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि त्याच्याच सोबत आपण कांदा सुद्धा घालतोय। हे तिन्ही गोष्टी एकदमच टाकून चांगला शिजवून घ्यायच्या आहेत। तर आता आपण मिक्स करून घेतोय, छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता कांदा असा गुलाबीसर झालेला आहे, छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे। जास्त आपल्याला कांदा आणि लसूण आणि अद्रक शिजवायचं नाहीये, नॉर्मलच शिजवायचं आहे। एकदम ब्राऊन कलर येईपर्यंत शिजवायचं नाहीये, नॉर्मल शिजवून घ्यायचं आहे। थोडा गुलाबी होईपर्यंत शिजवणार आहोत आपण। बघू शकता इथे तुम्ही अशा प्रकारे शिजवून घ्यायचा आहे। तर कांदा तसा मऊसूत झालेला आहे। तर यात आता आपण बघू शकता कांदा जास्त शिजवला नाहीये, तर यात मी अद्रक लसूण मिरचीची पेस्ट घातली। जेवढे तुम्हाला तिखट हवे तेवढे तुम्ही त्यात टाकू शकता, त्या प्रमाणातच। तर आता चांगली तडतडून घ्यायची आहे मस्त। त्यानंतर आता आपण बघू शकता इथे चांगले शिजून झालेले आहे। त्यानंतर आता आपण इथे घालतोय सॉस।
इथे मी घेतलाय रेड चिली सॉस. गॅस स्लो ठेवायचा आहे आता आपल्याला. रेड चिली सॉस त्यानंतर मी इथे घेते ग्रीन चिली सॉस. ग्रीन चिली सॉस टाकायचा आहे. त्यानंतर मी इथे टाकते शेजवान चटणी. त्यानंतर आता आपण यात टाकतोय सोया सॉस. सोया सॉस पण आपल्याला टाकायचा आहे. जेवढे सॉसेस तुमच्याकडे आहेत तेवढे तुम्ही टाकू शकता. एकदम सॉसी तुम्हाला अजून हवं असेल तर तुम्ही त्यात गॅस स्लोच ठेवायचा आहे, नाहीतर सॉस सर्व करपले जातील. बघू शकता तुम्ही की एवढे सॉस मी यात घातलेले आहेत. खायला खूप छान लागतात आणि मुलांना पण खूप आवडतात. आणि तुम्ही स्टार्टर म्हणून पण सर्व करू शकता. तर यात थोडासा मी विनेगर घालते. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला. तर यात मी अजून थोडासा कॅचअप पण टाकते. कॅचअप ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. त्यानंतर थोडीशी साखर आणि चवीनुसार मीठ. तर पीसमध्ये आपण मीठ टाकलेलं, तर याच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे. सॉसेसचा इजबातच घालायचा आहे, जास्त मीठ टाकायचं नाही आहे, कारण की सॉसमध्ये पण मीठ असतो. तर चांगलं मिक्स करून ग्रेव्ही रेडी झालेली आहे. गॅस आपण परत स्लो करायचा आहे. तर सर्व पीस घालून मिक्स करून घ्यायचे चांगले. आता आपण करतोय गॅस फास्ट परत. फास्ट गॅसवरच आता आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत, नाहीतर पीस नरम पडले जातील. पीस नरम नाही होण्यासाठी आपण असं बनवून घेतोय फास्ट गॅसवरच. बघू शकता कलर किती छान आलेला आहे आणि वास पण खूप छान सुटलेला आहे. खायला पण खूप छान लागतात, तर नक्की ट्राय करा तुम्ही. किती सॉसी झालेले आहेत तुम्ही बघू शकता. असेच फास्ट गॅसवरच 5 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत मस्त. इथे तर आता चिकन सॉसी एकदम रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता इथे कलर पण किती छान आलेला आहे. तर आता आपण काढून घेतोय. ते करतोय आता गॅस बंद. मस्त शिजून झालेले आहेत, तर खाण्यासाठी एकदम रेडी आहेत. तर नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा. आणि लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.